विद्यार्थी मित्रांनो, महा टेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आपल्या टेस्ट सिरीजमधील 33व्या टेस्ट क्रमांकाच्या टेस्टमधील मराठी व्याकरण या विषयाचं विश्लेषण पाहणार आहोत। तर बघूया प्रश्न क्रमांक 76, दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा। प्रमाणे। आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दाला जोडून येणारे शब्द। आता शब्दयोगी अव्ययामध्ये प्रमाणे हा शब्द दिलाय। प्रमाणे हा कशा प्रकारचा आहे? योग्यतावाचक आहे। म्हणजे प्रमाणे सारखा, समान, सम या सारखे शब्द असतील तर ते योग्यतावाचक असतात। त्यानंतर भागवाचक दुसरा पर्याय दिलाय, तो जो आहे पैकी किंवा पोटी। म्हणजे काय? 100 पैकी 60 गुण मिळाले। पैकी म्हणजे भाग केले, त्याचे तुकडे केले, भागवाचक। पोटी म्हणजे व्याजापोटी 2000 रुपये दिले, पोटी। म्हणजे हे पैकी आणि पोटी हे शब्द भागवाचक आहेत। हेतुवाचक कोणकोणते आहेत? प्रित्यर्थ, साठी, करिता हे जे शब्द आहेत ते हेतुवाचक। म्हणजे एखाद्याच्या स्मरणात बक्षीस दिलेले असते प्रित्यर्थ, किंवा पोस्ट मिळावी या करिता मी अभ्यास केला, निवड व्हावी या करिता मी अभ्यास केला, हेतू आहे। तुलनावाचक, पेक्षा, परीस म्हणजे रामूपेक्षा रिद्धेशला जास्त गुण आहेत, तुलना केली। परीस म्हणजे या पेक्षा आणि परीस हे शब्द तुलनावाचक आहेत। परीस सांगायचं असेल तर त्याच्या परीस हा श्रेष्ठ, काही असेल कशाही परीस तुलनाच केली जाते। म्हणून प्रश्न क्रमांक 76 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 77, विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय ओळखा। कंजूस हा शब्द सांगितलाय, कंजूसच्या विरुद्धार्थी। आता आपल्याला कंजूस हा जो शब्द आहे त्याच्या विरुद्धार्थी उधळ्या। कंजूस म्हणजे काटकसर करतोय, पैसे खर्च जास्त प्रमाणात होऊ नये त्याची काळजी घेणारा माणूस। उधळ्या कायम खर्चाला भर असते, खर्च जास्त प्रमाणात करतोय। म्हणून प्रश्न क्रमांक 77 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 78, शरीर, दैवत हे शब्द कोणत्या लिंगातील आहेत? ते शरीर, ते दैवत म्हणजे लिंग शोधण्यासाठी आपल्याला तो तिथे वापरावं लागतं। लिंग शोधण्यासाठी मराठीमध्ये नियम परफेक्ट नाही आहे, पण जो शब्द उच्चारण्या अगोदर तो लागतो ते पुल्लिंगी असतं, जो शब्द उच्चारण्यापूर्वी ती लागते ते स्त्रीलिंगी, आणि ते लागतं ते नपुंसकलिंगी। मग ते शरीर, ते दैवत नपुंसकलिंगी आहेत। म्हणून 78 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतरचा प्रश्न आहे 79, लक्ष्मी नारायण या शब्दात किती व्यंजने आहेत? बघा हा प्रश्न खूप छान आहे, लक्ष्मी नारायण। आता यामध्ये वर्ण किती आहेत किंवा व्यंजने किती आहेत किंवा स्वर किती आहेत अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। कोणतंही अक्षर तयार व्हायचं असेल तर त्या व्यंजनामध्ये स्वर मिक्स करावा लागतो, हे महत्त्वाचं माहिती असावं। मग बघूया यामध्ये कोणकोणती व्यंजने आहेत। ल, तो पाय मोडलेला असेल आणि त्यामध्ये अ मिक्स केल्यावर ल झाला। क्ष, क, श, क्ष अ पाहिजे पण परत म आहे, म आणि अधिक अ हा स्वर झाला। क, श, म अधिक अ नाही, ई, लक्ष्मी। त्यानंतर न अधिक आ, स्वराचा पाय मोडायचा नाही बरं का, व्यंजनाचा पाय मोडायचा नाही, बाकीच्या स्वरांचा पाय मोडाल। आ, त्यानंतर र अधिक आ, रा। त्यानंतर य अधिक अ, य। त्यानंतर न अधिक अ।
बघा यामध्ये जे जे पाय मोडलेले आहेत ती व्यंजन आहेत आणि ज्यांचं पाय मोडलेले नाहीत ते स्वर आहेत। आपल्याला पाहिजेत काय व्यंजन, मग व्यंजनांची बेरीज करू आपण। बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे या लक्ष्मीनारायण मध्ये व्यंजनांची संख्या किती आहे हो? 8। मग असा असणारा पर्याय बघा 79 ला पर्याय क्रमांक 3 8 आहे। त्यानंतरचा प्रश्न 80 आहे, तुम्ही फार छान काम केलेत हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तुम्ही फार छान काम केलेत, बघा तुम्ही फार छान काम केलेत, यामध्ये काय बघायचं आपल्याला? हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहेत? पर्यायामध्ये दिले कर्तृ कर्म संकर, भावे प्रयोग, कर्तृ भाव संकर, कर्म भाव संकर। बघूया आता प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलत असेल तो कर्तरी प्रयोग असतो, कर्मानुसार क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग असतो, कर्त्यानुसार आणि कर्मानुसार क्रियापद बदलतच नसेल तर तो भाव्य प्रयोग असतो। मात्र काही उदाहरण असे असतात कर्त्यानुसार पण क्रियापद बदलतं आणि कर्मानुसार पण क्रियापद बदलत असेल तर कर्तृ कर्म संकर म्हणतात। बघूया काय झालंय नेमकं यामध्ये। कामे करणारे कोण? तुम्ही, हा करताय आणि काम हे कर्म आहे। बघूया तुम्ही याचं वचन बदलू, तुम्हीच तू फार छान काम केलेस होईल, केलेतच्या ऐवजी केलेस होईल तू करता वापरल्यानंतर, म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद बदलतंय, निश्चित झालं। आता काम मध्ये एक कामच्या ऐवजी कामे म्हणूया। बघूया तुम्ही फार छान कामे केली तर होईल, बघा बाकीचं सगळं जसंच्या तसं टाकायचं, याच्यामध्ये बदल केला त्यावेळी कामे म्हटलं म्हणजे कर्माच्या वचनामध्ये बदल केलं तर क्रियापदामध्ये बदल होतो आणि कर्त्याच्या वचनामध्ये बदल केलं तर क्रियापद बदलतं। यात कर्त्यानुसार आणि कर्मानुसार जर क्रियापद बदलत असेल ते कर्तृ कर्मसंकर, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे 80चं उत्तर। त्यानंतरचा प्रश्न आहे 81, पुढील वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली आहेत त्या आधारे ओळखा। आता 2 दिले, याच्यामध्ये 2 गट टाकलेत, जोड्या जुळवायच्या, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक। यामध्ये असणारा समुच्चय बोधक बघा, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली। समुच्चय बोधक मध्ये बेरीज केली जाते 2 वाक्यांची आणि व अशा प्रकारची शब्द वापरले जातात की ज्यामुळे त्यांची बेरीज समुच्चय एकत्र गट्टा केलेला असतो। विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली म्हणजे पर्याय क्रमांक अ ला पर्याय क्रमांक 4 आहे। ब च बघू विकल्प बोधक, विकल्प म्हटलं की दोन्हीपैकी एक किंवा वा अथवा अशा प्रकारचं कोणत्या वाक्यात आहे बघा। पर्याय क्रमांक 1 मध्ये लोक आपली स्तुती करत किंवा निंदा, किंवा आहे विकल्प बोधक। न्यूनत्व बोधक बघा, आता एखाद्या वाक्यामध्ये कमीपणा आणलेला असतो, न्यूनपणा दाखवलेला असतो, ते न्यूनत्व बोधक। मग त्यामध्ये परी आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, न्यूनत्व बोधक दुसरा पर्याय आहे। आणि परिणाम बोधक बघा, वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला याव्यास उशीर झाला, म्हणजे पहिल्याचा परिणाम दुसऱ्यात दिसतो। मला उशीर का झाला येण्यासाठी? मोटार नादुरुस्त झाली, मोटार नादुरुस्त झाली म्हणजेच एकतर पंक्चर झाली असेल, इंजिन बंद पडलं असेल, काहीतरी घोटाळा झाले असेल, फक्त मोटार पुढे चालू शकत नव्हती त्यामुळे उशीर झाला असा असणारा पर्याय 81चं उत्तर आहे 3 4 1 2 3 असं त्यामध्ये दिलेलं आहे तिसरा पर्याय। त्यानंतरचा प्रश्न आहे 82,
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा. मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा. मुलांनो कोणत्या प्रकारचा? द्वितीय, सप्तमी, पंचमी, संबोधन. संबोधन आहे मुलांनो आणि अनेक वचनीमध्ये हा संबोधनचा विभक्ती प्रत्यय आहे. द्वितीयाचे विभक्ती प्रत्यय कोणते? स लाते, स ला नाते. सप्तमीचे तैया तैया. पंचमीचे ऊन हून. चल म्हणजे 82चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 83. तो गावोगाव भटकत फिरला. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? पर्याय क्रमांक 2 सामासिक क्रियाविशेषण अव्यय. सामासिक क्रियाविशेषण, कारण गावोगाव एकच मराठी शब्द जर रिपीट झाला तर तो अव्ययी भाव समासाचं उदाहरण असतं. हे मी पाठीमागच्या टेस्टमध्ये पण सांगितलेलं आहे. गाव या शब्दाचं पुनरावृत्ती झालेली आहे, तो शब्द रिपीट झालाय म्हणजे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे आणि म्हणजेच सामासिक क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणून 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. खालील पैकी प्रयोजक क्रियापद असणारे वाक्य कोणते? आई मुलाला चालवते. प्रयोजक क्रियापदामध्ये वाक्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की क्रिया करून घेणारा दुसऱ्याकडून करून घेतो, स्वतः करत नाही. आई मुलाला चालवते म्हणजे मुलाकडून चालण्याची क्रिया करून घेते, म्हणजे हे प्रयोजक क्रियापद आहे. पण त्यामध्ये शक्य क्रियापद चालवते हे सुद्धा होतं. मला आता चालवते म्हणजे माझं स्वतःकडून चालणं होतंय, आता मला चालू वाटायला लागले म्हणजे मला ते शक्य आहे, ते शक्य क्रियापद. आई मुलाला चालवते म्हणजे दुसऱ्याकडून क्रिया करून घेते, ते प्रयोजक. आणि स्वतःला क्रिया करण्याची शक्यता निर्माण झाली, तेवढी क्षमता माझ्यामध्ये निर्माण झाली, ते शक्य क्रियापद. म्हणजे क्रियापदामध्ये तोच शब्द असेल मात्र ते कुणाकडून करून घेतले त्याच्यावरती शक्य का प्रयोजक ठरतं. म्हणून प्रश्न क्रमांक 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. कर्तरी प्रयोग ओळखा. जयराज बदाम खातो. कर्त्यानुसार जयराजच्या ठिकाणी दुसरा व्यक्ती, लिंग बदला. सीता बदाम खाते होईल म्हणजे खातोच्या ऐवजी खाते हे होईल, म्हणजे लिंग बदललं कर्त्याचं तर क्रियापद बदलतं. म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक 1 85चं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. सुज्ञास अधिक सांगणे नलगे. वरील विधानातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. सुज्ञास अधिक सांगणे नलगे म्हणजे असं क्रियापद आहे की अनियमित शक्य प्रयोजक भावकर्तृक. यामध्ये कुणास काय सांगणं, काय निश्चितपणा काय जाणवतंय का? हो नाही, अनियमित आहे क्रियापदाचा प्रकार म्हणजे अनियमित क्रियापद म्हणू शकतो आपण याला. 86चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. दुरात्मा. आता बरोबर प्रश्नचिन्ह म्हणजे त्याचा आपलं विग्रह पाहिजेल आहे. दुरात्मा काय पाहिजे? दु विसर्ग चिन्ह अधिक आत्मा. या विसर्ग चिन्हाचा र होतो म्हणजेच परत दुरात्मा ही संधी निर्माण होते. म्हणून प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न 88. जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता. या वाक्याचा प्रकार ओळखा. आता जेव्हा तेव्हा जे आहे कालवाचक म्हणजे त्या काळामध्ये तू जन्माला आलास ना, समजा 1990 साली जन्माला आलेला असेल त्या काळातला विषय आहे. म्हणजे त्या काळात पाऊस भरपूर पडत होता 30 वर्षापूर्वी. 1980 सालचा असेल, 80 साली म्हणजे 40 वर्षापूर्वी तेवढा हे होतं की पाऊस जास्त पडण्याचं प्रमाण होतं. म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे, त्या काळाचा विषय सांगितलेला आहे. म्हणून 88चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न 89. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे? स्वतः, आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहेत. त्यानंतर संबंधी सर्वनाम कोणते? जो तो, जो तो, जे ते म्हणजे ही संबंधी सर्वनाम आहेत. दर्शक सर्वनाम कोणती? हा, ही, हे.
दर्शक, तो, ती, ते दर्शक सर्वनाम आहेत. म्हणजे आत्मवाचक, संबंधी, दर्शक. आता सर्वनामांचे प्रकार 6 आहेत, मात्र सर्वनामांची संख्या 9 आहे, हे लक्षात ठेवा. मग ते कोणकोणते आहेत? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. यापैकी आपण आणि स्वतः ही आत्मवाचक सर्वनाम आहेत. म्हणून 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 90. वाक्यातील क्रियापदाचा कर्ता किंवा कर्म यांच्याशी पुरुष लिंग वचन याबाबत अन्वय किंवा अनन्वय म्हणजे टिंबा टिंबा टिंबा. आता प्रतिपदिक म्हटले, धातुरूपेश म्हटले, वाक्यपृथक्करण म्हटले, प्रयोग म्हटले. तर पुरुष लिंग आणि वचन यांचा जो संबंध असतो तो प्रयोग म्हणून ओळखला जातो. कारण कर्त्यानुसार, कर्त्याच्या लिंग वचनानुसार, कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होतो किंवा नाही होत हे सांगणं म्हणजेच प्रयोग. म्हणजेच त्यामधला अन्वय किंवा अनन्वय, अन्वय किंवा अनन्वय हे सांगायचं आहे. अन्वय म्हणजे संबंध असणे आणि अनन्वय म्हणजे संबंध नसणे. म्हणजे कर्त्याच्या लिंग वचनामध्ये बदल झाला तर क्रियापदामध्ये बदल होतोय का नाही, किंवा बदल होतोय किंवा नाही, आणि कर्माच्या लिंग वचनामध्ये बदल केला तर क्रियापदामध्ये बदल होतोय की नाही हे यांच्यामुळे समजतं. म्हणजे कर्त्याचा आणि क्रियापदाचा संबंध आहे की नाही, कर्माचा क्रियापदाचा संबंध आहे की नाही हे प्रयोगामध्ये ओळखलं जातं. म्हणून 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न 91. कोणते शब्दयोगी अव्यय लावताना शब्दाचे सामान्य रूप होत नाही? पर्याय क्रमांक 4चं बघा, तू पुस्तक वाचलेच पाहिजेस, च हा आपण बघू. तू पुस्तक वाचलेच पाहिजेस यामध्ये, किंवा पुस्तकच वाचले, तू पुस्तकच असंही करू शकतो, तू पुस्तकच वाचले पाहिजेस. या पुस्तकामध्ये कुठे काय बदल झाला का हो? नाही. म्हणजे च जर त्याला जोडलं तर सामान्य रूपामध्ये कुठलाही बदल होत नाही. म्हणजे च हा शब्दयोगी अव्यय जोडला तर मूळ शब्दामध्ये कुठलाही बदल होत नाही, त्याचं सामान्य रूप होत नाही, जसंच्या तसं राहतं. म्हणून त्यामध्ये बघा, मुळे, पैकी, मध्ये हे जर शब्दयोगी अव्यय लावले तर मूळ शब्दामध्ये बदल होतो, त्याचं सामान्य रूप होतं. मात्र च लावला तर त्याचं सामान्य रूप होत नाही. म्हणून 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 92. खालील वाक्याचा काळ ओळखा. कैवल्य शाळेत जाईल. जाईल काय? साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ. पर्याय क्रमांक 3. म्हणजे जाईल हे भविष्यातलं सांगितलंय, साधा भविष्यकाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे 93. हेला या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. पर्याय क्रमांक 3 म्हैस. हेला म्हणजे रेडा आणि त्याचं स्त्रीलिंगी रूप म्हैस. त्यानंतरचा प्रश्न आहे 94. सूत या नामापासून विशेषण बनवताना पुढील पैकी कोणत्या साधक प्रत्ययाचा वापर करावा लागतो? आता त्याचं विशेषण बनवायचं आहे. सूत हा म्हणजे धागा आहे, तर त्याला ई जोडलं, ई हा स्वर जोडला तर सुती होईल. म्हणजे ई प्रत्ययाचा वापर करावा लागेल. आता सूत हा दुसऱ्या उकाराचा असेल तर तो धागा असतो, आणि पहिल्या उकाराचा सूत लिहिला तर तो मुलगा असतो. म्हणजे हा जो सूत आहे तो धागा, आणि पुढचा जो पहिल्या उकाराचा सूत आहे तो म्हणजे मुलगा. लक्षात ठेवा. म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली. यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता?
95 वा प्रश्न आहे. आता शिवाय म्हटलंय म्हणजे गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली, म्हणजे पाया पण पडलो आणि गुरुदक्षिणा पण दिली, दोन्हींचा एकत्रीकरण झालंय, समुच्चय बोधक, बेरीज झाली वाक्याची. म्हणजे 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 96, जोड्या जुळवा. नाम साधित क्रियाविशेषण, विशेषण साधित क्रियाविशेषण, धातू साधित क्रियाविशेषण, समास घटित क्रियाविशेषण. बघा, नाम साधित इकडे असणारी जी आहेत, सकाळी प्रथमतः ही नावापासून बनलेली आहेत. सकाळचं सकाळी झालंय, प्रथमचं प्रथमतः झालंय, नाम साधित. विशेषण साधित कोणती? मोठ्याने, सर्वत्र, मोठा, सर्व, याच्यापासून. धातू साधित कोणती? निजल्यावर, खेळताना, म्हणजे हे जे आहेत ती निज आणि खेळ ह्या धातूपासून बनलेली आहेत. आणि समास घटित क्रियाविशेषण जी आहेत ती दररोज आणि शास्त्रदृष्ट्या म्हणजे सामासिक शब्द जे असतात त्यांचा वापर जर क्रियाविशेषणासाठी केला तर समास घटित क्रियाविशेषण म्हणतात. आणि हे जे दररोज आणि शास्त्रदृष्ट्या हे जे आहेत ते अव्ययी भाव समासाची उदाहरण आहेत. म्हणून असा असणारा जोड्या जुळवाचा पर्याय आहे एक, पहिलाच पर्याय आहे 3, 4, 1, 2 असा असणारा पहिला पर्याय आहे 96चं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे 97, पाडले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? प्रयोजक. पाडले म्हणजे आपण स्वतः पडलो नाही, दुसऱ्याला पाडलंय, म्हणजे पडण्याची क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतली, प्रयोजक. पहिलाच पर्याय बरोबर आहे, 97चं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 98, पंचवटी या शब्दाचा समास ओळखा. द्विगु. पंचवटी 5 वडांचा समूह किंवा 5 वटांचा समूह, द्विगु समास. आणि ज्या सामासिक शब्दामध्ये सुरुवातीला संख्या असते तो द्विगु समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर म्हणून 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 99, पुढील शब्दाची संधी फोड करा. निरीच्छ म्हणजे इच्छा नसणारा, नि विसर्ग चिन्ह अधिक इच्छ असा असणारा पर्याय 3 आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द असलेला पर्यायी उत्तर कोणते? गटाबाहेरचं पाहिजे. अंगणामध्ये आईविषयी वाराणसीकडे. अंगणामध्ये आईविषयी वाराणसीकडे आणि पुस्तकाविना. याचं काय बघायचं आहे की खालील पर्यायी उत्तरातील गटाबाहेरचा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. आता हे जे आहेत ते सगळेच्या सगळे शब्दयोगी अव्ययाची उदाहरणं आहेत. मध्ये, विषयी, कडे, विना. आता शब्दयोगी आणि गटाबाहेरचा विचारायचा कसा? हा जो आहे तो संस्कृत शब्द साधित आहे. आणि हे जे आहेत तिन्ही नाम साधित आहेत. नाम साधित शब्दयोगी अव्यय आहेत. हे संस्कृत शब्द साधित आहे. म्हणजे शब्दयोगीच आहेत पण फरक एवढाच, नाम साधित आणि संस्कृत शब्द साधित. त्यामुळे आपल्याला छोटे छोटे फरक सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुस्तकाविना. टेस्ट क्रमांक 33 मधील मराठी व्याकरण या विषयाचं आपण विश्लेषण पाहिलेलं आहे. मित्रांनो, आतापर्यंत सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तरी यापूर्वीचेही व्हिडिओ बघून घ्या, कारण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण बरेच टॉपिकमधले कन्सेप्ट आहेत ते क्लिअर केलेले आहेत. त्यामुळं पुढच्या टेस्टमध्ये तुम्हाला अजूनही त्याचा फायदा होईल, तुम्हाला परीक्षेसाठी फायदा होईल. त्यामुळं पाहणं हे टाळू नका आणि एकदा व्हिडिओ पाहायला सुरुवात केल्यानंतर तो शेवटपर्यंत न विसरता बघा. त्यामध्ये नवीन काहीतरी नक्कीच तुम्हाला सापडेल.
की ज्यामुळं तुम्ही निवड यादीमध्ये तुमचं नाव येईल. तर मित्रांनो, परत भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.